छावा मराठा योद्धा महार शहर अध्यक्ष फातिमा अजित कौचाली. माझी मुलगीची शाळेबद्दल बोलायचं होतं. वजीरभाई कोंडीकर यांची शाळा इंग्लिश आयडियल स्कूल साईनगर मध्ये आहे. माझ्या मुलीची थोडी फीस बाकी आहे होती 2-3 वर्ष आधी फीस बाकी होती. आता तिची 12वी झाली तर तिला मी त्यांना बोलले काय माझ्या मुलीची शाळा झाली आहे, तुम्ही पेपर द्या, फीस काय तुमची असेल ती मी पेड करीन. मी 2 चेक पण दिला, वापस लेटर पण लिखून दिलाय त्यांना. काही थोड्या फीस मी तुमची भरून टाकीन. माझ्या मिस्टरांच्या आजारमुळे मी फीस भरले नाही, थोडी भरून टाकीन. तरी वजीरभाई कोंडीकरनी एकदम आडीबाजी करून ठेवले. काय नाही आधी पैसे दे तेव्हा तुझे मुलीची LC काय असेल तो देऊन टाकू आम्ही. आता मला न्याय पाहिजे. तेव्हा मी छावा मराठा संघटना आमचे जेवढी पण लोक आहेत त्यांनी मला न्याय द्यावा. नाही वजीरभाई कोंडीकर जवळ झालाय. एक नाही 4 वेळी मी फोन केले, त्यांची रिक्वेस्ट केली, पण त्यांनी बोलले नाही पैसेच भरावे लागतील. शाळेतलं फक्त वजीरभाई कोंडीकरशीच बोलणं झालंय आणि प्रिन्सिपल जवळ 2-3 वेळा प्रिन्सिपल जवळ पण गेले. प्रिन्सिपल बोलले नाही वजीरभाई कोंडीकर जवळ जा, ते काय बोलतील ते. त्यांच्याकडे गेले, ते बोलले नाही पैसे भरा तेव्हा तुमची LC देऊ आम्ही. ह्यांच्या मुलं माझ्या मुलीचं शिक्षण थांबलंय. माझ्या मुलीचं शिक्षण थांबल्याबद्दल ह्याचा जबाबदार वजीरभाई कोंडीकर. आणि जी काय फीस आहे त्याची पूर्ण बायोडाटा घेतले शाळेतनं वजीरभाई कोंडीकरनी आणि मेसेज ह्याला त्याला सर्वांना शेअर करतायत. असं असतं का? असे मोहल्ल्यातले पण किती आहेत ज्यांची फीस बाकी आहे. लहान मुलांना पण शाळेतलं ना त्या लोकांनी रूम मध्ये बंद करून ठेवलाय एक फीस साठी. लहान मुलांना ज्युनियर KG फर्स्ट या लोकांना आधी बोलले नाही जा तुम्ही आई लोकांना घेऊन या, नंतर फीस भरल्यानंतर घेऊन जा. अशा थोडी आहे का? माझे पेपर द्यायचे, माझ्या मुलीचा पेपर द्यायचे, मी त्यांची फीस भरायला रेडी आहे, नाही बोलत नाही. ते पण फीस आता टप्प्याटप्प्याने भरणार मी. आता एकदाच माझ्याकडे फीस द्यायला नाही आहे, मी टप्प्याटप्प्याने फीस भरणार. माझ्या मुलगीचं शिक्षण थांबलंय, माझ्या मुलीसाठी त्यांनी माझे पेपर द्यावा. माझ्या मुलीचे त्यांच्या मुलं माझ्या मुलीचा फ्युचर खराब झालेला आहे. लोकांच्या मुलींचं ऍडमिशन झाले, माझ्या मुलींचं ऍडमिशन नाही झालं.